अयत्कारी धर्मपालांचा विजय असो, अयत्कारी धर्मपालांचा विजय असो। सफाई बंदगी संघर्ष करो, सफाई बंदगी संघर्ष करो, सफाई बंदगी संघर्ष करो। लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे। सर्वप्रथम नवलत ही टीम बुद्धगयाला गेली आणि त्या बुद्धगयामध्ये जाऊन बघितलं, त्या विहाराच्या आतमध्ये कर्मकांड चालू होते, पिंडदान चालू होते आणि ती टीम त्याच्यामध्ये आमचे उत्तर नागपूरचे आमदार रावजी होते, ते टीम नागपुरामध्ये आली आणि त्यांनी एक प्रण केला, आपल्याला महामती महाविहार हिंदू कल्याणापासून मुक्त केलं पाहिजे। त्यांनी काय केलं, नागपूरमध्ये येऊन नागपूरमध्ये कम से कम 600 विहार आहेत, त्या संपूर्ण विहाराची मिटिंग आपल्या इंदिरा विद्यालयामध्ये घेतली आणि एक ठराव पास केला की आपण हा महामती महाविहार हिंदू कल्याणापासून मुक्त करायला पाहिजे। म्हणून त्याकरता अध्यक्षपंच अध्यक्षपणे राजकीय पार्टीचा नको व्हावा, कारण की हा धार्मिक मुद्दा होता। म्हणून आदरणीय भजंत आणि नागार्जुन यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आणि नंतर आपले आमदार याला सचिव बनवण्यात आलं होतं आणि 91 मध्ये भजंत आणि नागार्जुन सुरेशसाईजी यांच्या नेतृत्वामध्ये बुद्धगया महामती महाविहाराचा मुक्तीचा लढा सुरुवात झाली। पण या लढ्याच्या अगोदर श्रीलंकेवरून आलेले अयत्कारी धर्मपाल यांनीही लढाई केली, पण ते यशस्वी झालेच नाही। बुद्धगया महामती महाविहार ऍक्ट 1949 बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि घटना ती लागू झाली 1950 मध्ये। पण त्या काळामध्ये बुद्धगया या क्षेत्रामध्ये आपले बुद्धिस्ट लोक नव्हते, याचा फायदा घेऊन आणि सरकारमध्ये जंश आणि काँग्रेसवाले होते, त्यांनी आपला फायदा करण्याकरिता त्यांनी बुद्धगया ऍक्ट घट्ट बनवली आणि त्याच्यामध्ये 4 पंडित आणि 4 बुद्धिस्ट राहतील आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्याचा अध्यक्ष राहील, तो पण हिंदू राहील। हिंदू राहील ही कमिटी याच्यासाठी बनवण्यात आली होती की बुद्धगयाला तुम्ही बुद्धिस्ट देतात, त्याची राहण्या खाण्याची सोय ते करतील। कोणी हिंदू लोक कर्मकांड करतील, पिंडदान करतील, त्याची सोय करतील। बंधूंनो, कालांतराने पंचजीने कित्येक टप्पे केले। मुंबई पासून नागपूर पासून दिल्ली आणि दिल्ली पासून बुद्धगयापर्यंत ते टप्पे केले आणि वेळोवेळी या टप्प्याला त्यांना यश मिळालं आणि यश आलं म्हणजे बिहारचे सरकारचे लालू प्रसाद यादव यांनी काय केलं की जे बुद्धिस्ट होते, ते बुद्धिस्ट म्हणजे कोण, जे भिक्षू होते, ते कन्व्हर्टेड हिंदू मधून झालेले भिक्षू होते, त्या यामध्ये राज करायचे। तर भजंत आणि नागार्जुन सुरेशसाईजी यांना यश आलं आणि भक्तीजीचे 4 माणसं त्या कमिटीमध्ये नियुक्त करण्यात आली। भजंत आणि नागार्जुन सुरेशसाईजी, भजंत ज्ञानेश्वर नाथ कबीर, म्हणते प्रज्ञानंद, म्हणते प्रज्ञाशील आणि भजंत आनंद हे कमिटीमध्ये आले आणि हा टप्पा चालू होता। लोकांना वाटत होतं
मोदीजी लाल दिव्याच्या गाडीमध्ये म्हणतात आणि टप्पे बंद केले. अरे बिहारच्या सरकारमध्ये आपले लोक आहेत, पार्लमेंटमध्ये आपले लोक नाहीत. आणि हा ऍक्ट जर बदलावायचा असेल तर बिहारच्या विधानसभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये बदलेल तेव्हाच हा ऍक्ट बदलू शकते. नाहीतर हा किती आपण धरणे आंदोलन करू, किती राष्ट्रवादी करू, तरी पण हा आंदोलन यशस्वी होणार नाही. आणि आजच्या काळामध्ये एक संधी आलेली आहे आपल्याला. आपले माझ्या माहितीप्रमाणे आपले पार्लमेंटमध्ये कम से कम 11 ते 12 खासदार निवडून आलेले आहेत. जर त्या लोकांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न उठवला तर बुद्धविहार मुक्त होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट हे चाटुकार जे आहेत, चाटुकार मी नाव घेत नाही, ज्या आरोग्याच्या मानिला असतात त्या लोकांनी चाटुकारी पासून हा धार्मिक मुद्दा आहे आणि त्यांनी त्या मुद्द्याच्या कानामध्ये सांगलं तर हा मुद्द्याचा मुमेंट मोठा होऊ शकतो. म्हणजे जेव्हा रॅली काढली नागपूर तो मुंबई तो नागपूर तो दिल्ली आणि दिल्ली तो बुद्धगयाला, त्यावेळेस माजी नगरसेवक राजू लोखंडे यांचे 5 ट्रक होते, पंकजीचे 5 ट्रक होते आणि त्या ट्रकला चंबलच्या घाटीमध्ये लुटण्याचा प्रयत्न केला. चंबलच्या घाटीमध्ये लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पंकजी जवळ 4 चाकी गाडी सुटाली होती आणि आमची सुरेखाताई कुंभारे त्यांना त्यांनी ती बिडी मजदुराची कार दिली होती. त्याच्यामध्ये लाईट नाही, काही नाही. आम्ही ते म्हणायचे, लाखो लोक म्हणायचे हमको 1-2 लाख रुपये मिला, हम हमारे गाड़ी को तुम्हारे ड्राइवर ने एक्सीडेंट करवा दिया. मी आणि सुरेखाताई कुंभारेचा ड्रायव्हर मुसलमान मंदिर गेलो. मंदिर अपने को डाकू ने लूटने का काम कर रहे हैं. मंदिर आपको पैसा देना पड़ता. तर ते 1-2 लाख मागायचे मंदिरकडे. मी स्वतः 5,000 10,000 रुपये घेतले आणि डाकूला दिले. आणि त्या डाकूने विचारलं की आप कोण है? हम मदन नागार्जुन सूर्यप्रकाश जी इनके नेतृत्व में दिल्ली जा रहे हैं. तर त्यांना वाटलं की आपलं धर्मगुरू आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, हे फायरिंग करून त्यांनी मंदिरजीचं स्वागत केलं. असं करता 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 बहुत टप्पे होऊन गेले. मंदिरजी किती पैसे लावणार? एका आंदोलनाला कम से कम 50 ते 60 लाख रुपये लागतात. आणि हा पैसा मला इथले लोक बसलेले आहेत. कधीतरी आंदोलनासाठी मंदिरजींना तुम्हाला पैसा मागितला का? किंवा मंदिरजीने कम से कम 16 आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये कोणाला गालबोट लागणार का? या कोणाचा एक्सिडेंट झाला का? मंदिरजीने कधी बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे आणि भगवान बुद्धाच्या शांतीप्रमाणे आंदोलन केलेलं आहे. आणि मंदिरजी आखिर काय केलं, ऐसी तो कुछ कोई बोलता नहीं है, कोई करता नहीं. म्हणून मंदिरजीने काय केलं, आज केस मंदिरजीने सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज केस चालू असताना कोणी साथ दिलं का? कोणी साथ नाही दिला. कोणी पैसा दिला का? केस लढण्याकरता. अरे सुप्रीम कोर्टामध्ये केस लढण्याकरता लाखो रुपये लागतात आणि तेही आपल्या समाजाचे मजूर राहिले. म्हणून हे तर झाले बुद्धगयाची मुवमेंट. मंदिरजीच्या मार्गामध्ये सांगायचं असलं तर मंदिरजीने चंबलच्या घाटीमध्ये लाखो लोकांना सुद्धा धम्मदीक्षा दिलेली आहे. एक किस्सा सांगतो मी, हैदराबादच्या हुसेन सागरचा. त्याच्या मुख्यमंत्र्यांनी भगवान बुद्धाची मूर्ती त्या तलावाच्या आतमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. पण ते खूपच होती हिंदू बांधवांच्या डोळ्यामध्ये. त्यांनी काय केलं, पाय केला त्या मूर्तीला. एका बोटमध्ये नेऊन त्यांनी ती मूर्ती घेत होते आणि त्या मूर्तीला काय केलं,
मारून टाकली पाड्यात. म्हणजे की म्हणाले ये मूर्ति को निकालना पड़ता. ते म्हणाले ये भगवान की मूर्ति है, ये भगवान की मूर्ति है, ये यहाँ पे हमने गिर गई, ये पानी को क्या हो गई, हम निकाल नहीं सकते. पंत जी ने पाठ पूर्ण करून तोच तीच मूर्ती तिथे काढली. त्याला यश आलं आणि त्यांच्या सागरामध्ये हुसेन सागरामध्ये मूर्ती घेतली. अरे मोदीजी आठवण ठेवा, आज आम्ही लहान होते, उद्याला बुद्ध घ्या तुम्ही मुक्त नाही कराल तर तुम्हाला पशुपतीनाथ मंदिर कोणाचं आहे? भगवान बुद्धाचं आहे. पुरीचं मंदिर कोणाचं आहे? भगवान बुद्धाचं आहे. विठ्ठल रखुमाई कोण आहे? हे भगवान बुद्ध आहे. अरे तुम्ही म्हणता और पंकज डिपार्टमेंटला चुट्या बनवल्या, सुप्रीम कोर्टाला चुट्या बनवला आणि सांगते रामाचं मंदिर बांधला, जे की त्या पुरातत्व विभागामधून भगवान बुद्धाचा मुद्दा निघाले. तो हा पर्यंत आपण एक दिवस मी काय म्हणतो एवढे जेवढे लोक बसले आहेत, अरे आम्ही आमच्या क्लास समितीवर बुद्ध बसला तरी त्या काळामध्ये आम्ही सर्व SC ST OBC हा पूर्ण भारत हा बुद्ध नाव होता आणि सर्व बुद्धिस्ट होते. कारण सम्राट अशोकांनी 14 बुद्धविहार खूप बांधले म्हणून आमचे आजा पर आजा हे सर्व बुद्धिस्ट होते. तुम्हाला काय इतिहास माहिती आहे? तुम्ही कोठी आल्या आणि आमच्याच मोकाड्यावर बसल्या. अरे तुम्ही आजामधून आल्या, अरे आमच्याच विहारामध्ये तुम्ही कब्जा करून बसला. मला मी विचारू इच्छितो आणि तुमच्या माणसाला विचारू इच्छितो, जर तुम्ही भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार मानता तर तुमच्या विहारामध्ये तुमच्या मंदिरामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती काढत. तुमच्या घरामध्ये विष्णूचा अवतार म्हणता तर तुमच्या घरामध्ये भगवान बुद्धाचा फोटो काढत. पण मलाही खांद्यासाठी त्या आमच्या विहारावर कब्जा केला. म्हणजे भारतामध्ये आपले 4 तीर्थक्षेत्र आहेत. 4 तीर्थक्षेत्र म्हणजे कोणते? एक लुंबिनी जिथे भगवान बुद्धाला जन्म झाला. दुसरा बुद्धगया जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं. तिसरा म्हणजे सारनाथ म्हणजे पंचवंतीय भिक्षूंना दीक्षा दिली. आणि कुशीनगर मध्ये महापरिनिर्वाण झालं. आणि ह्या 4 आमच्या पवित्र ठिकाण 3 ऑर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आहेत. 3 ऑर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट मध्ये आहे आणि एक तो मी आलाय बुद्धविहाराचा तो बी आमच्या हातून घेऊन टाकलेला आहे. तर ही लढाई आज इथून 3 वारी होत आहे आणि हा आपण जिथे विभाजन करून आलो, जिथून अंगावर लागली संपूर्ण भारत हा पेटून असतो, संपूर्ण भारत पेटून होतो. आणि एक ना एक दिवस पंतजींना यश होईल आणि हा महाविहार मुक्त होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बुद्धाचं मंदिर आणि कर्मचारी पण 40 मानव कर्मचारी आहेत त्याच्यात. SC ST OBC शिक्षण आहे. अरे तू आमच्या विहारामध्ये 40 कर्मचारी, अरे तुमच्या रामाच्या मंदिरामध्ये एक बी नाही आमचा. अरे वा ही तर शर्मेची गोष्ट आहे. कोणाच्या घरामध्ये बसायचं आणि त्याला बळकावून टाकायचं हे तुमची वाली ठीक आहे. म्हणून आज हा महाविहार मुक्त होईल आणि मदतदार रामजी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकलेला आहे. त्यांची केस यशस्वी होईल एवढी मनोकामना करतो आणि मी आपली रजा करतो. जय भीम, जय